जरी स्वतः रामनामाचा किंवा नामस्मरणाचा पुरस्कार केला तरी ते स्वतः मूर्तीपूजेच्या बाजूने नव्हते बरं का. उलट त्यांनी मूर्तीपूजेवर कितीतरी ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे ते म्हणायचे की तुम्ही पाषाणाची काय पूजा करता. आणि खरंच आहे, पाषाणाची पूजा तुम्ही करता. पाहन पाहन पूजे हरी मिले तो मैं पूजू पहा. जर का पाषाणाची दगडाची पूजा करून जर का हरी मिळत असेल तर मी एवढ्या एवढ्या दगडाची कशाला पूजा करू. मी एवढ्या मोठ्या पहाडाची पूजा करीन. पाहन पूजे हरी मिले तो मैं पूजू पहार. ताते तो चक्की भली पीस खाये संसार. आणि मग पहाडाची तरी पूजा कशाला करायची. जर दगडाचीच पूजा करायची असेल तर मी चक्कीची पूजा करतो, जात्याची पूजा करतो, कारण त्याच्यातनं पीठ तरी मिळतं. कबीरांचं हे सांगणं जे आहे ना हे मूर्तीपूजेच्या अगदी विरुद्ध आहे. मूर्तीपूजा करून काही होणार नाही. तो राम कुठे असायला पाहिजे, तो अंतःकरणात असायला पाहिजे. आणि आत्ता जे आपण जात्याचं उदाहरण दिलं ते तर अगदी कबीरांच्या नेहमीच जवळच आहे. कबीरांच्या अनेक दोह्यांमध्ये ही चक्की आलेली आहे. आणि ते खरंच आहे, ही चक्की म्हणजेच ह्या संसाराचं आहे पूर्ण फिरणारं जे हे ब्रह्मांड आहे याचं ही चक्की हे प्रतीक आहे असं ते म्हणतात. आणि ते म्हणतात चलती चक्की देख के दिया कबीरा रोय. हे चालणारं जातं पाहून कबीराला रडूच येतंय. कारण दुई पाटण के बीच में साबित बचान होय. दोन पाटण, दोन त्या पाळ्या ज्या असतात जात्याच्या त्याच्यामध्ये कोणीही जिवंत राहू शकणार नाही. कारण हे ब्रह्मांड आहे, विश्व हे फिरतं आहे आणि प्रत्येकाला मृत्यू हा आहेच आहे. हे सांगत असताना कबीरांनी आपल्यामधले स्वतःमधले नुसताच लोकाला उपदेश केला नाही आहे. कबीर म्हणतात की मी पण काही अगदी निर्दोष नाही आहे, पण मी जेव्हा दुसऱ्यांमधले दोष बघायला जातो, कबीर म्हणतात बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय. मला वाटलं की काय काय जगामध्ये वाईट गोष्टी त्या बघाव्या म्हणून बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय. जो दिल खोजो अपना मुझसे बुरा न होय. मी बघायला लागलो तर माझ्या इतका वाईट माणूस दुसरा कोणीच नाही आहे. खरंच आहे, आपल्यामध्येच दुर्गुण आहेत. आपण जेव्हा दुसऱ्याच्या अवगुणांवर बोट ठेवतो किंवा त्यांच्यावर टीका करतो तेव्हा खरं म्हटलं तर ते दोष आधी आपल्यातच असतात. पण ही जी साधना आहे, ही जी उपासना आहे ही सहज पूर्ण होणार नाही आहे. त्याला सुद्धा वेळ लागणार आहे. हळूहळू हळू सगळं हे जमणार आहे. एका दिवसात घडणारी ही क्रांतीच नाही आहे. कबीरजी म्हणतात धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय. माली सीचे 100 घडा ऋताये फल होय. मला वाटलं आज उपासना केली की उद्या मला परमेश्वर भेटेल. नाही, जमणार नाही. आज योग सुरू केला काहीही नाही. हळूहळू योगामध्ये, ध्यानामध्ये, स्मरणामध्ये जबरदस्ती नसावी. ते हळूहळू हळू होतं. जे गीतेत सांगितलंय शनै शनै रूपरमेत तेच इथे कबीरजी सांगतात धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय. माली सीचे 100 घडा. उद्या मला फुलं पाहिजेत म्हणून मी आज 100 घागरी पाणी घातलं, पण तसं होणार नाही. उद्या फुलं येणार नाहीत. ऋताये फल होय. जेव्हा त्याचा ऋतू येईल, तो सीझन येईल तेव्हाच ती फळं मिळणार आहेत. घाईने काही होणार नाही. तशीच तुझी कर्मसुद्धा जेव्हा फलद्रूप होणार आहेत तेव्हाच ती होणार आहेत. आधी घाई करून काहीच उपयोग नाही आहे. कबीरांचा आणखीन एक भर होता तो म्हणजे बोलण्यावर. बोलणं कसं असायला पाहिजे, अतिशय मृदू मवाळ, अगदी माऊलींच्या भाषेत म्हटलं तर खरंच कसं आहे साच आणि मवाळ. आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं म्हटलेलं आहे. साच आणि मवाळ मिथुने आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तसं तिथे म्हटलेलं आहे. आता कोणी तुम्हाला जर का उलट, पण जगामध्ये असं दिसत नाही ना. आपल्याला जगामध्ये कितीतरी लोक नावं ठेवणार होती आणि कबीरांना तर किती समाजाची निंदा सहन करावी लागली. कबीरांना शिव्या देणारे सुद्धा पुष्कळ लोक होते. पण कबीरजी त्यालाही उत्तर देताना अतिशय सौम्य शब्दात म्हणतात आवतगारी एक है. आवतगारी एक आहे. तुम्ही मला शिवी दिली ती एकच शिवी आहे, उलटत होय अनेक. पण मी जर का त्याला प्रतिशब्द केला तर त्याच्या अनेक होतील. तू मला अरे म्हणला, मी तुला का अरे म्हणलं, ते वाढत जातं. आवतगारी एक है उलटत होय अनेक. कहे कबीर नाही उलटी आहे वही एक की एक. तुम्ही उलटून बोलूच नका.
दुसरे काय तुम्हाला बोलतील, त्यांनी एक शिवी दिली ती एकच राहील, पण त्याच्यावर तुम्ही प्रत्युत्तर केलं तर मात्र ते वाढत जाईल, असं कबीरांचं सगळं आपल्याला सांगणं आहे. व्यवसायाने जुलाहा, कोष्टी, विणकर किंवा कोरी जमातीचे हे संत कबीर, अर्थात आपल्याकडे सुद्धा सगळ्या संतांनी जो जो व्यवसाय केला त्याचं प्रतिबिंब त्यांच्या त्यांच्या अभंगामध्ये, पदांमध्ये उमटलेलंच आहे. सावतामाळी नाही का म्हणत आपण आपले की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. गोरा कुंभाराला सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्या दोह्या आपल्या अभंगामध्ये त्या आपल्या मडक्याचं वर्णन केलंच आहे. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. तसंच कबीरांच्या सगळ्या दोह्यामध्ये, त्यांच्या पदांमध्ये त्यांच्या व्यवसायाचं प्रतिबिंब पडलंच आहे. मागावर कपडे विणताना, शेले विणताना त्यांना सुचलेले विचारच त्यांनी आपल्या साखीमध्ये, दोह्यामध्ये, सोरठ्यामध्ये वर्णन केलेले आहे. कबीरजींनी हे वर्णन करताना जरी आत्ता आपण म्हटलं की त्यांची भाषा साधी होती, सोपी होती, नैसर्गिक होती, स्वाभाविक होती, पण तरीसुद्धा कबीर तेवढंच पुरतंच नव्हतं. त्यांचं जे साहित्य आहे, त्यांची जी पदं आहे, त्याच्यामध्ये अत्यंत विलक्षण असं निर्गुणाचं प्रतिबिंबसुद्धा आहे. म्हणजे चादर विणताना, आणि नेहमीच त्यांच्यामध्ये चादरीचा उल्लेख नेहमीच होतो, आणि इथे म्हटलेलं आहे झीनी झीनी बीनी चदरिया. कशी ही चादर आहे? काहे को ताना काहे की भरणी, कौन तारसे बीनी चदरिया. आता चादर विणताना उभे आणि आडवे धागे असतात, त्याला ताना आणि बाना म्हणतात. मग ह्याच्यातला ताना कुठला, बाना कुठला, असं त्यांनीच प्रश्न विचारलाय आणि त्यांच्याच पदामध्ये तेच उत्तर देत आहेत. ताना कुठला आहे बघा आता. इंगला पिंगला ताना भरणी. इंगला आणि पिंगला या ज्या नाड्या आहेत, इंगला पिंगला ताना भरणी, सुषमन तारसे बीनी चदरिया. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांनी हे सगळं शरीर विणलेलं आहे. 8 कमलदल चरखा डोले, 5 तत्वगुण तिनी बदरिया, भीनी झीनी झीनी बीनी चदरिया. निर्गुणाचं ह्याच्यामध्ये वर्णन आहे. या सगळ्या 3 नाड्या आहेत, 5 तत्वाचा हा पुतळा आहे, 3 गुणांनी बांधलेलं आहे. हे संपूर्ण शरीराचं वर्णन म्हणजे ही एक चादरच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा त्यांच्या भजनामध्ये सुद्धा इतकी सुंदर, म्हणजे अगदी कुमारजींचं एक भजन आपल्या सगळ्यांना माहिती असेल. कुमारजींनी ही निर्गुणी भजनं फार सुंदर रीतीने म्हटलेली आहेत. निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा, निर्भय निर्गुण, असं जे कुमारजींचं भजन आहे त्याच्यामध्ये तर इतकं विलक्षण निर्गुणाचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, कबीरजी म्हणतात, मूल कमल दृढ आसन बांधूजी, उलटी पवन चढाऊंगा, निर्गुण निर्भय भजन गाऊंगा. उलटी पवन म्हणजे काय, तर ही कुंडलिनी आहे. या कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे. पुढे म्हणतात, शून्य शिखर पर अनहद बाजेजी. शून्य शिखर म्हणजे सहस्रार चक्राच्या इथे काय वाचतंय, अनहद बाजेजी. अनहद ध्वनी जो आहे ना, राग 36 सुनाऊंगा. 36 तत्वाचं जे शरीर आहे ते राग 36 सुनाऊंगा. कबीरजी आपल्याला काय म्हणतात, कहत कबीरा सुनो भाई साधो. आपल्याला साधू म्हणतात बरं का. जीत निशान घुराऊंगा, निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा. या भजनातनं कबीरांनी हे संपूर्ण शरीराचं चक्र कसं आहे हे वर्णन केलेलं आहे. हे निर्गुण निर्भय गुण रे गाऊंगा म्हणताना कबीरांच्या डोळ्यासमोर एक परब्रह्मतत्व होतं. असंच कबीरांना वाळीत टाकलं होतं बरं का. आणि एकदा त्यांच्यावर खटला चालला होता. लोधी राजवट होती, दिल्लीमध्ये लोधी राजवट होती, आणि कबीरांवर काही नाही ते आरोप लावले होते. असा खटला चालू असताना तिथे कबीरजी उपस्थित होते, पण ते कुठेतरी शून्यात नजर लावून बसलेले होते. तेव्हा इतरांनी विचारलं की काय खटला चाललाय, काय निकाल आहे, काय बोलतायत, तुम्हाला काही कळतंय का, कुठे बघताय तुम्ही. तर तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की सुईच्या नेढ्यातून हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक चालली आहे, ती मी पाहतोय. तुम्ही माझ्या देहाला पकडू शकाल, पण माझ्या आत्म्याला तुम्ही पकडू नाही शकत. सुईच्या नेढ्यातून, सुईचं नेढं केवढं असतं, त्याच्यातनं हत्ती, घोडे, उंट चाललेले आहेत. आणि खरंच आहे ना, नव्हे तेची झाले नसे तेची आले, जे समर्थांनी म्हटलंय तेच तर आहे. या सुईच्या नेढ्यातनं हत्ती घोड्याची मिरवणूक पाहणारे
म्हणजे आणि ज्ञानेश्वर माऊली जे म्हणतात, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, म्हणजे शेवटी काय आहे, हे सगळं कूटकाव्य आहे, हे सगळी समाधी भाषा आहे. आणि ह्याच्यामध्ये कबीरजी अगदी फार आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान सांगतात. अर्थात हे काही काव्य अशी आहेत आणि काही काव्य सगळ्यांना समजणारी पण आहेत. आत्मा कसा आहे, आत्मा हे संपूर्ण शरीर चालवणारा कोण आहे, तो आत्मा आहे, परब्रह्म आहे, परमात्मा आहे. तो कसा आहे, तर हे शरीराला त्यांनी म्हटलंय जंत्र, जे गीतेमध्ये म्हटलंय यंत्रारूढानी मायया. तेच जंत्र कबीरजी म्हणतात, जंत्र बजावत हौसुना टूटी गये सबतार. शरीर वाजतंय, हे यंत्र वाजतंय किंवा हे वाद्य वाजतंय एवढं मला माहिती आहे, पण जंत्र बेचारा क्या करे गयो बजावन हा. पण जो बजावणार आहे, वाद्य वाजवणार आहे, तो निघून गेल्या हे वाद्य वाजणार नाहीये. या शरीराच्या सगळ्या तारा तुटून जाणार आहेत, पण जेव्हा वाजवणारा शिल्लक राहत नाही, तो आत्मा जेव्हा या शरीरातनं निघून जातो तेव्हा सगळ्या तारा तुटूनच जातात. कबीरजींना हे रामानंद स्वामी जेव्हा भेटले, त्याच्या आधीचे कबीर आणि त्याच्या नंतरचे कबीर ह्याच्यामध्ये विलक्षण फरक आहे असं ते म्हणतात. ते म्हणतात, पहिले ये मन कागा था, पहिले ये मन कागा था करता जीवन घात. तेव्हा तो सगळा विषयोपभोगाच्याच मागे लागला होता. अब तो मन है हंसा भया मोती चुगी चुगी खात. आता माझं मन हे सद्गुरूंनी उपदेश केल्यामुळे आता ते हंसासारखं झालं आणि फक्त आता ते मोत्याचा चाराच खातोय. निरक्षीर विवेक जो आपण हंसाचा म्हणतो, आता मी हंस झाले. पूर्वी मी कावळा होतो, आता मी हंस झालेलं आहे. कुणामुळे, तर केवळ सद्गुरूंच्या कृपेमुळे. आता मी बारीक सारीक सुखाच्या मागे लागत नाही, शाश्वत सुखच मला पाहिजे. सद्गुरूंविषयी कबीरजींना अपरंपार आदर होता. त्यामुळे आपण जे आपल्या सगळ्यांना परिचित असलेला एक दोहा आपण नेहमीच गुरुपौर्णिमेला म्हणतो किंवा ऐकतो, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. सगळ्यांना परिचित आहे, कबीरांचा दोहा आहे. कबीरजी म्हणतात, साच बराबर तप नाही झूठ बराबर पाव. सद्गुरूंचं वर्णन करताना कबीरजींना तर अगदी राहवतच नाही. जे वर्णन अगदी शिवमहिम्नमध्ये आहे, असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानां ईशपारन्न याती. तेच कबीरजी वेगळ्या शब्दात, वेगळ्या भाषेत, कारण रामानंद स्वामींकडनं त्यांनी संस्कृत काव्यही ऐकलं होतं. या वेदांचा, या उपनिषदांचा सुद्धा काही प्रमाणात त्यांना श्रवणाचा लाभ झाला होता. आणि म्हणून तेच अर्थ, तोच सारांश कबीरांच्या दोह्यात आहे. सब धरती कागज करू लेखनी सब बन राय, सात समुंद की मसी करू गुरुगुण लिखा न जा. गुरूंचे गुण, माझ्या सद्गुरूंचे गुण लिहिताच येणार नाहीत हे सगळं केलं तरी, पण असे सद्गुरू, अशी सत्संगती मात्र भाग्यानेच लाभते. पण सत्संगती ही दुर्लभ आहे, सगळ्यांनाच मिळत नाहीत बरं का सद्गुरू. हे सांगताना कबीरजी म्हणतात, सिंहों के लेहंडे नहीं होते. सिंहाचा कळप नसतो बरं का. सिंहों के लेहंडे नहीं होते, हंसों की नहीं पात, लालों की नहीं बोरिया, साधन चलय जमात. साधूंचे असे समुदाय नसतात किंवा साधू कोणी विशिष्ट कुळामध्ये, विशिष्ट जातीमध्ये जन्माला येतो असंही सांगता येत नाही. साधू हा साधूच असतो, सद्गुरू हा भाग्यानेच मिळतो. आणि खरंच या सगळ्या गोष्टी सद्गुरूंविषयी अपरंपार आदर आहे कबीरजींच्या मनात. सद्गुरूंचं वर्णन करता करता त्यांना अगदी त्यांची वाणी थकतच नाही असं म्हटलेलं आहे. पण याचबरोबर जनसामान्यांच्या भलाईसाठी, त्यांच्या कल्याणासाठी कबीरांना काय करू आणि काय नको, कारण आजूबाजूला असाच समाज होता, निद्रिस्त समाज होता. या अंधविश्वास, रूढी, परंपरा, कर्मकांड ह्याच्यात बुडालेला समाज होता. यांना बाहेर कसं काढायचं, यांना काय करावं बरं असं त्यांना वाटत होतं. आणि तेव्हा कबीरांनी एक म्हटलेलं आहे, कबीरा खडा बाजार में, कबीरा खडा बाजार में लई लुकाठी हाथ, जो घर फूको आपनो चलो हमारे साथ.
ह्या प्रपंचाचा त्याग करून, म्हणजे त्याग म्हणजे प्रत्यक्ष नाही, फक्त मनाने त्याग करायचा आहे. चलो हमारे साथ. त्या काळात उपदेश करणारे पुष्कळ होते, पण ते आचरणात आणणारे फारच कमी होते. त्याच्यावरही टीका करताना कबीरजी म्हणतात, कथनी थोथी जगत में. अहो, हे कथनी आहे, हे थोथा आहे. कथनी थोथी जगत में करनी उत्तम सार. कथनीपेक्षा करणी श्रेष्ठ आहे. कहे कबीर करनी सबल उतरे भवजल पार. या भवजलातनं बाहेर पडायचं असलं तर आपल्याला करायला पाहिजे, नुसतं बोलून उपयोग नाही, बोलणं पुरेसं नाही. आणि खरंच आहे, हे बोलता बोलता किंवा हे नुसतं ऐकता ऐकता आयुष्य संपून जातं. आयुष्य संपून जातं, पण हातात काहीच लागत नाही आणि मग पश्चाताप होतो. जेव्हा ते म्हातारपण जवळ येतं, जेव्हा तो मृत्यू दिसायला लागतो, तेव्हा माणसं जागी होतात. पण त्यांना कबीरजी म्हणतायत, करता था तो क्यों रहा, करता था तो क्यों रहा, अब करी क्यों पछताए. आता काय पश्चाताप करतो. बोवे पेड़ बबूल का, आम कहा ते खाय. अरे, तू बाभळीचं झाड लावलंस आणि आता आंबे येण्याची वाट बघतोय, शक्य आहे का. पूर्वी काय कर्म केलं त्याचा विचार कर ना. आता म्हातारपणी त्याचा पश्चाताप करून काहीच उपयोग नाहीये. आयुष्यभर काही लोक वाईट कर्म करून चांगल्या पुण्याची अपेक्षा करतात, चांगलं फळ मिळेल. पण काही लोक चांगलंही करत नाहीत आणि वाईटही करत नाही, नुसतंच आपला आला दिवस ढकलत असतात. किंवा खा प्या मजा करा एवढंच आयुष्य अनेकांचं असतं. असंच आयुष्य असं हातातनं जशी वाळू सरकावी तसं संपून जातं. आणि मग शेवट येतो तेव्हा त्यांना वाटतं, अरे संपलं की आयुष्य, आता काय उपयोग. पण आता काय त्याचा उपयोग. आणि कबीरजी त्याच्यावरही आपल्याला डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालतायत. कबीरजी म्हणतात, आछे दिन पाछे गए, आछे दिन पाछे गए, हरि से किया नहेत, अब पछताए होत क्या, जब चिडिया चुग गई खेत. गेलं सगळं शेत पाखरांनी खाऊन टाकलं, आता आम्ही पश्चाताप करून काय उपयोग आहे. त्यामुळे हे जेव्हा करायचं, जे आयुष्य सार्थकी लावायचे तेव्हाच लावा. कारण हा आत्माराम, हा जो अल्ला आहे, तो आपल्या आतच बसलेला आहे. कुठे आहे तो. मन मथुरा दिल द्वारिका, काया काशी जान. मन आहे ते मथुरा आहे, दिल आहे ते द्वारिका आहे, आणि काया जी आहे, शरीर जे आहे ते काशी जान. 10 द्वारे का देहरा, तामी ज्योती पिछान. हा 10 द्वाराचं हे जे घर आहे त्याच्यातली जी ज्योती आहे, अंतर्ज्योती आहे, ती ओळख ना. हे सांगत असताना कबीरांनी स्वतःच ते म्हणतात, मी हिंदू नाही, मी मुस्लिम नाही, दोन्ही धर्मातल्या चांगल्या चांगल्या मी गोष्टी घेतोय. मी जरी मुस्लिम घरात राहत असलो तरी मी नमाज पढत नाही, मी रोजा करत नाही. अर्थात रोजा, रमजानचे रोजे राखणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यामुळे संयम येतो. पण त्याचा तरी काय उपयोग. दिनभर रोजा रखत है, रात हनत है गाय. दिवसभर अगदी उपवास केला आणि रात्री गाय मारून खाल्ली. दिनभर रोजा रखत है, रात हनत है गाय. यह तो खुन वह बंदगी, कहू क्यों खुशी खुदाय. याने परमेश्वर खुश होणार आहे, प्रसन्न होणार आहे, हे नाही चालणार. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतल्या, प्रत्येक धर्मातल्या वाईट गोष्टी टाकूनच दिल्या पाहिजेत. मी मुस्लिम जरी असलो तरी मला हे पसंत नाही. आणि कबीरांचं अहिंसेवर फार मोठा भर होता. जरी ते मुस्लिम धर्मामध्ये राहत असले तरी अहिंसा ही त्यांना अतिशय प्रिय होती. ते म्हणायचे की तुम्ही बकरी मारून खाता, बकरी पाती खात है ताकी काढी खाल. बकरी काय करते, पानं खाते. बकरी पाती खात है ताकी काढी खाल. तिचं कातडं तुम्ही ओढून काढता. जो बकरी को खावत है ताको कोण हवाल. आणि जो बकरीला खातो त्याला तुम्ही काय करणार आहात, शिक्षा. बकरीची साल काढाल तुम्ही. पण हे जे आहे ना, खरंच आहे. त्यामुळे कबीरांनी ह्या हिंसेवर फार मोठे कोरडे ओढलेले आहेत. आणि ते म्हणत होते की प्रत्येक कुठल्याही जातीत जन्मलेला असो, पण साधूचे जे ज्ञान आहे ते बघावं. त्यामुळे त्यांनी त्यालाही एक फार सुंदर दृष्टांत दिलंय. ते म्हणतात, जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का, पडे रहन दो म्यान. पण आम्ही काय करतो, म्यानाकडेच जास्त बघतो, आतली तलवारीला किती धार हे बघत नाही.
साधूचा बाह्य पोशाख काय आहे, त्याचं बोलणं कसं आहे, त्याचं शिष्य समुदाय कसं आहे हेच बघतो. त्याच्याकडे ज्ञानाकडे बघा ना, संतांचं ज्ञान पाहावं, त्यांचं बाह्य आचरणाकडे लक्षच देऊ नये किंवा जाती धर्मही पाहू नये. मधुर भाषण, गोड बोला. कसं गोड बोला, तर कबीरांचा फार याच्यावर दोन्हीकडनं जिव्हेवर त्यांचा फार कटाक्ष होता. ते म्हणायचे, ऐसी बानी बोलिये जो मन का आपा खोय, और नको शीतल करे आपहू शीतल होय. खरंच आहे ना, वाणी अशी बोला की लोकांना त्यांनी शांत वाटलं पाहिजे, आधार वाटला पाहिजे, दिलासा वाटला पाहिजे. आणि जेव्हा लोकांना तसं वाटेल तेव्हा आपल्यालाही त्याचा नक्कीच लाभ होतोच ना. आता हे झालं बोलण्याबद्दल. जिभेचे 2 कार्य आहेत ना, एक बोलणं आणि खाणं. ही दोन्ही कार्य जिभेची अवनती करत असतात. त्यांनी त्याच्यावर एक फारच सुंदर भाष्य केलेलं आहे. अगदी गीतेतलंच संदर्भ आहे. कटवमला लवणात्युष्ण असं जे म्हटलंय तेच इथे म्हटलेलं आहे. खट्टा मीठा चपरपरा, खट्टा मीठा चपरपरा जिव्हा सबरस ले. जीभ काय करते, खारट गोड आंबट तिखट सगळं तिला आवडतं आणि चटपटीत. चपरपरा म्हणजे चटपटीत तर फारच आवडतं. खट्टा मीठा चपरपरा जिव्हा सबरस ले, चोरो कुतिया मिल गई, चोरो कुतिया मिल गई पहरा किसको दे. अहो, चोरांनाच ही कुत्रा जर का सामील झालाय, फितूर झालाय, तर आता पहारा कोण देणार. ही जीभ आहे ना, या जिभेला पहारेकरी म्हणून ठेवलं होतं. या बाकीच्या इंद्रियावर संयम मिळवण्यासाठी या जिभेला कुत्रा म्हणून पहाऱ्यासाठी ठेवलं होतं. पण ही जीभ आहे ही चोरांना फितूर झाली, आता पहारा कोण देणार. जिभेबद्दल तर कबीरजी फार सुंदर बोलतात बरं का. जिभेबद्दल ते म्हणतात की जिभेचं काय काम आहे आणि दातांचं काय काम आहे. दात कहे जीभ से हम 32 तू अकेली माय. दात कहे जीभ से हम 32 तू अकेली माय. जीभ कहे अगर टेढ़ी चलू, जीभ कहे अगर टेढ़ी चलू तो 32 गिर जाए. मी जर का वाकडं बोलले ना तर ही 32 ज्याचा तुम्ही अभिमान बाळगता ती पाडून टाकता येईल. त्यामुळे जिभेवर तर कबीरांनी फार सुंदर टीका केलेली. जीभ ज्याची ताब्यात आहे ना त्यांनी सगळं जग जिंकलं. हे जीभ दोन्ही प्रकाराने, खाण्याने आणि बोलण्याने ही ताब्यात ठेवली पाहिजे. आणि खरंच आहे, नुसतं जिभेने हे खरं एरवीसुद्धा नुसतं रामनाम घेण्यापुरती नाही, तर ही जीभ आपल्या ताब्यात असेल. कबीरजी म्हणतात, माला फिरे हाथ में. किती लोक जपमाळा घेऊन जप करत असतात. माला फिरे हाथ में जीभ फिले मुख माही. ही जीभ मुखामध्ये फिरते, तोंडाने राम नाम राम राम म्हणते. मन तो चहुदिशी फिरे यही तो सुमरण नाही. याला स्मरण नाही म्हणत, याला रामनाम नाही म्हणत. मन काय करते, चारी दिशांना फिरते, हेही नाही चालणार. कबीरजीने आपल्या संपूर्ण शरीराला आपल्या ताब्यात ठेवलं होतं. आणि ताब्यात ठेवल्या असताना त्यांनी कर्मकांड, जी जगामध्ये समाजामध्ये जी कर्मकांड चालली होती त्याच्यावर फार वेगळ्या प्रकाराने टीका केली. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे, कितीतरी काशीमध्ये तर कितीतरी ब्राह्मण पूर्ण मुंडन करायचे आणि ते मुंडन केलं म्हणजे त्यांना कोणीतरी स्वामी महाराज वगैरे म्हणायचे. पण कबीरजी त्याच्यावरही म्हणतात, मुंड मुंडाए हरी मिले तब सब कोई लेही मुंडाए. जर का डोक्याचं मुंडन करून जर का हरी मिळत असता तर सगळ्यांनीच मुंडन केलं असतं. आणि मुंड मुंडाए हरी मिले सब कोई लेही मुंडाए, बार बार के मुंडने भेडन वैकुंठ जाय. जर का बार बार पुन्हा पुन्हा मुंडन केलं जर का हरी मिळत असता तर ही भेड बकरी सुद्धा जर का वैकुंठाला नसती का गेली. तसं नाही आहे, त्या मुंडनाने काही होत नाही, तुमच्या आतमध्ये पाहिजे. मुस्लिम जमातीवर सुद्धा त्यांनी फार मोठे ताशेरे ओढलेले आहेत. पण बांग देणं, मोठ्यांनी नमाज पडणं वगैरे हे सुरूच होतं. काशीमध्ये सुद्धा हे सगळं चालूच होतं. आणि त्या मुल्लाला सुद्धा ते खडसावत आहेत. मुल्लाला सुद्धा म्हणतात, मस्जिद भीतर मुल्ला पुकारे, मस्जिद भीतर मुल्ला पुकारे, क्या साहिब तेरा बहरा है. अरे तो काही तुझा जो स्वामी आहे तो काही बहिरा बिरा आहे का. चिवटी के पक्के नैवर वो भी अल्लाह सुनता है. त्या मुंगीच्या पायातलं जे बारीकसं घुंगरू आहे तेही त्या अल्लाला माहिती आहे, तोही ते जाणतो, असंही म्हटलेलं आहे.
हे सगळं करत असताना कबीरजी म्हणतात आतमध्ये पाहिजे, मनामध्ये तो भाव पाहिजे. बाहेरच्या आचरणाला, बाहेरच्या दांभिकतेला, ढोंगाला काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळे हे जे आपल्याला जायचं आहे ते कुठे जायचं आहे, तर त्या गावाला जायचं, त्या मोक्षपदाला जर का जायचं असेल, त्या परमपदाला, त्या अल्लापर्यंत जरी जायचं असेल, नाव न जाने गाव का बिन जाने कित गाव, माहितीच नाही आहे कुठल्या गावाला जायचे. चलते चलते जुग भया पाव कोस पर गाव. खूप शोधत मी फिरत होतो, पण शेवटी मला कळलं की पाव कोसावरच गाव आहे, म्हणजे माझ्या इथे जवळच गाव आहे. किंवा कबीरजी आणखीन दुसऱ्या दोह्यामध्ये म्हणतात हरी को ढूंढन मैं चला. हरी शोधायला मी बाहेर पडलो. हरी को ढूंढन मैं चला जा पहुंचा हरिद्वार. शोधत 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 कुठे पोचलो, हरिद्वारला. पग थके हरी ना मिले हरी थे मेरे द्वार. पाय दुखले माझे. खूप तीर्थयात्रा केली, खूप प्रवास केला, कुठे शोधू कुठे शोधू, शोधत शोधत गेलो. घरी परत आलो तर हरी माझ्या दारातच होते. अशी ही कबीरांनी या कर्मकांडावर म्हणा, या ढोंगीपणावर, दांभिकतेवर, या विषयलोलुपतेवर इतकी टीका केलेली आहे. कबीरांचं काव्य या काही शब्दामध्ये मांडणं म्हणजे खरंच ते गागर में सागर एवढं अवघड आहे. अखिल मानव जातीची तळमळ, त्यांच्या कल्याणाची तळमळ कबीरांना सतत लागून राहिलेली होती, सतत तळमळ होती. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये जे भाव होते म्हणजे दया होती, सगळ्या समाजाविषयी, भूतमात्रांविषयी दया आहे. अहिंसा त्यांना फार प्रिय होती. क्षमा आहे, शांती आहे, परोपकार आहे, चारित्र्य आहे, आणि सगळ्यामध्ये भर होता तो मधुर वाणीवर. हे आवश्यक गुण प्रत्येक माणसामध्ये असावेत असं त्यांना खरंच वाटायचं. समाजाची जडणघडण होण्यासाठी उत्तम रीतीने जडणघडण व्हावी हाच खरं तर कबीरांचा ध्यास होता. बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येतो मनी. ही जी संतांची शिकवण आहे तीच कबीरदासांची पण तीच शिकवण होती. समाज उत्तम घडला पाहिजे, समाजाची उन्नती झाली पाहिजे. कारण खरंच आहे त्यांच्या काळामध्ये 15व्या शतकामध्ये या अंधश्रद्धा होत्या, गैरसमज होते, कर्मकांडाचं अतिशय विकृत रूप बघायला मिळत होतं. चुकीच्या मार्गाने लोक जात होते. या नरबळी म्हणा, पशुबळी म्हणा हे फार वाढलेलं होतं त्या काळामध्ये. आता ह्या सगळ्या तत्त्वज्ञानाचे जे वस्त्र आहे, आता कबीरांचेच आपण वर्णन पाहतोय, त्यामुळे वस्त्राची उपमा या संपूर्ण या जडणघडणीला, या तत्त्वज्ञानाच्या वस्त्राला किंवा आयुष्याला, या वस्त्राला आयुष्याच्या क्षणभंगुरतेची झालर लावलेली आहे. तत्त्वज्ञान खूप महान आहे, पण आयुष्य किती आहे, अगदी अल्प आहे, अगदीच थोडं आहे. आणि हा जो आयुष्य कधी संपेल याची आपल्याला काहीच सांगता येत नाही, याची काही उपाययोजनाही करता येत नाही. हा काळाची झडप आपल्या आयुष्यावर कधी पडेल हे कधीच कुणालाच सांगता येत नाही. हा मृत्यू कधीही येणार आहे, कुठल्या क्षणी येणार आहे माहितीच नाही आहे. घरात येणार आहे का, बाहेर येणार आहे का, देशात येणार आहे का, परदेशात येणार आहे, काही काहीही माहिती नाही आहे. मग आता काय करायचं? कबीरांनी स्वतःलाच सांगितले बरं का. कबीर इतरांना उपदेश करत होते, त्यापेक्षा ते स्वतःला सांगत होते. अनेक त्यांच्या दोह्यामध्ये ते म्हणतात, ह्या दोह्यामध्ये ते म्हणतात कबीरा गर्व न कीजिये काल गहे कर केस. काळाने तुझे केस धरून ठेवलेले आहेत, शेंडी तुझ्या हातात धरलेली आहे. कबीरा गर्व न कीजिये काल गहे कर केस. ना जानो कित मरी है. कुठे मरणार आहे माहिती नाही. ना जानो कित मरी है क्या घर क्या परदेश. घरी मरणार आहे का परदेशात मरणार आहे काहीच कल्पना नाही आहे. अशा हा जो मृत्यू आहे तो सगळ्यांना सारखाच आहे. तुम्ही जाती, धर्म, आमचा उच्च वर्ण, तुमचा नीच वर्ण वगैरे तुम्ही भेदभाव करत असाल, पण मृत्यू पुढे सगळी ऐट थांबते. सगळ्यांची शान जी आहे ती पूर्ण संपून जाते. हा मृत्यू काय आहे तो सगळ्यांना सारखा आहे. तिथे भेद नाही आहे. तिथे कोणाची शिफारसही चालत नाही, कोणाचा वशिलाही चालत नाही की मी राजा आहे, माझी अमकी ओळख आहे, मी एवढा मोठा आहे, काही नाही. मृत्यूपुढे सगळं थांबणार आहे. हा मृत्यू सगळ्यांना सारखाच आहे. कुणाकुणाला सारखा आहे? कबीरजी म्हणतात आए हे तो जाएंगे, आए हे तो जाएंगे, राजा रंक फकीर
इक सिंहासन चढी चले इक बंधी जात जंजीर. आलोय ना, जन्माला आलोय तर मृत्यू आहेच आहे, मरणार नक्की आहे. कोणी पुढे कोणी मागे असेल, पण मृत्यू सगळ्यांना आहे. राजा रंक फकीर कुणीही असा मृत्यू आहे. आय हे तो जाएंगे. म्हणजे बघा ना, अगदी गीतेतल्या तत्वज्ञानाशी जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवै जन्म मृतस्य च, हेच इथे सांगितलंय. आय हे तो जाएंगे राजा रंक फकीर इक सिंहासन चढी चले इक बंधी जात जंजीर. एक सिंहासनावर असताना मरेल, एक कोणाच्या पायामध्ये बेड्या असताना, कोणी तुरुंगात मरेल, कोणी रस्त्यात मरेल, कोणी घरात मरेल, कोणी हॉस्पिटलमध्ये मरेल. मृत्यू मात्र सगळ्यांना आहे, प्रत्येकाला आहेच आहे, असंही कबीरांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. शंकराचार्य जे म्हणतात तेच पुन्हा कबीर म्हणतात. मरण प्रकृती शरीराणाम जन्म जनन जीवनम तस्य विकृती. जीवन हीच विकृती आहे, मरण ही आपली सगळ्यांची प्रकृती आहे, हा स्वभाव आहे. प्रत्येकाला मरण आहेच, आज नाही तर उद्या, कधी आहे माहिती नाहीये. हा प्राणांचा, हा शरीराच्या पिंजऱ्यामध्ये, कबीराने फार सुंदर वर्णन केलंय. या शरीराच्या पिंजऱ्यामध्ये हा प्राणाचा पक्षी राहतोय. पण बघा ना, आपण पोपट, मैना, काहीतरी लवबर्ड्स पाळतो तेव्हा त्याची दारं तरी बंद करतो. पण इथे काय गंमत आहे माहितीये का, या शरीराच्या पिंजऱ्याला 10 द्वार आहेत. 10 दाराचा हा पिंजरा आहे. आणि गंमत अशी आहे की ही 10ही दारं उघडी आहेत आणि तरी तो राहतोय आत. 10 द्वारे का पिंजडा तामे पंछी पौन. पौन म्हणजे प्राण, प्राण पक्षी हा पिंजऱ्यात राहतोय. 10 द्वारे का पिंजडा तामे पंछी पौन रहीब को अचरज है जाए तो अचरज कौन. हा राहतोय, हेच आश्चर्य. एवढी दारं उघडी असून हा राहतोय, हेच मोठं आश्चर्य. उडून गेला तर काहीच आश्चर्य नाही. कारण मृत्यू आहे ना, तो नैसर्गिक आहे, ती सहज आणि अटळ अशी घटना आहे. मग भीती कशाची. आपण पहिले सगळे मृत्यूला घाबरतो, नाव काढलं तरी आपल्याला ते अशुभ वाटतं किंवा नको वाटतं, भीती वाटते त्याची अशी. पण खरं सांगू का, मृत्यू हा परमेश्वराची भेट होण्याचा क्षण आहे. कबीरजी तर म्हणतात, ज्या मरणे से जग डरे मेरे मन आनंद. ज्या मरणाला लोक घाबरतात, त्याचं नाव उच्चारायला सुद्धा नको वाटते, मेरे मन आनंद. पण मला मात्र त्या मृत्यूची फारच आनंद मिळतोय त्याने. कब मरी हो कब पायी हो पूर्ण परमानंद. कधी मी मरणार आणि कधी मला तो पूर्ण आनंद मिळणार याची मला घाई झाली. कबीर म्हणतायत, ज्या मरणे से जग डरे मेरे मन आनंद कब मरी हो कब पाही हो पूर्णानंद असं म्हटलेलं आहे. आता हे सुद्धा तत्वज्ञान बघा ना, कबीर आणि आपल्या इतकं जोडलेलं आहे. अगदी भारात आंब्यांची कविता आहे, त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, अशा जगास्तव काय झुरावे मोही कुणाच्या का गुंतावे हरिदूता का विन्मुख व्हावे का जिरवू नये शांतीत काय. तो हरीचा दूत आहे. अहो, मृत्यू म्हणजे काही कोणीतरी भयंकर नाही आहे, यमराज मिशा आणि रेड्यावर बसून येणार असं नाहीच आहे. तो हरीचा दूत आहे. तो कधी मला भेटेल, भेटणार आहे का नाही अशी मला घाई झाली आहे असं कबीर म्हणतायत. आणि खरंच आहे. आणि आपल्याला मात्र वाटत असतं बरं का, जरी मृत्यू अटळ असला तरी आपल्याला वाटतं की मी गेल्यानंतर किती हल्लकल्लोळ होईल. काहीही होणार नाही रे, तुझ्या वाचून काही येथले अडणार नाही रे, तुझ्या वाचून दुनिया बंदही पडणार नाहीये. काहीही होणार नाही. मला वाटतं अरे मी गेल्यावर माझे सगळे सोयरे किती दुःखी होतील. काही नाही, सगळे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. तेच कबीर इथे म्हणताय. पण हे जे आहे ना, हे मृत्यू हे अटळ सत्य आहे, अपरिहार्य आहे, कोणीही टाळता येणारच नाहीये. कारण जीवासंगे जन्मे मृत्यू जोड जन्मजात. जन्माला आला की मृत्यू आहेच आहे. कुणाचा लवकर असेल, कुणाचा उशिरा असेल. पण मात्र जे आत्ता तरुण आहेत त्यांनी म्हाताऱ्यांना हसू नये. जे आत्ता जगतायत त्यांनी मरणाऱ्यांना हसू नये. पण असं त्याच्यावरही कबीराने फार सुंदर एक रूपक केलेलं आहे बरं का. एका बागेमध्ये माळी आला आणि त्यांनी उमललेली सगळी फुलं खुडून नेली. तर कळ्या काय म्हणतात की उद्या आमची पाळी आहेच आहे,
आज तुम्ही फुलं नेलीत, उद्या आमची पाळी आहे. माली आवन देखिके कलिया करे पुकार. माळ्याला येताना पाहून कळ्या म्हणतायत, फुली फुली चून लियो काली हमरी बार. आज तुम्ही फुलं नेलीत, उद्या आमची पाळी येणार आहे असंही म्हटलेलं आहे. कबीरजी आपल्याला हेच सांगतात. मृत्यू हा कबीरांचा सुद्धा फार आवडीचा विषय आहे. कबीरजी म्हणतात मृत्यूची जाणीव कशी हवी, तर ती निरोगी जाणीव होईल, पण त्याच्या भीती नको. प्रत्येक दिवस जर का तुम्ही दुसऱ्यांसाठी जगत राहिलात तर मृत्यू कधी काय येईना, कधीही येऊ देत, मात्र प्रत्येक दिवस आपल्याला सार्थकी लावायचा. आणि तो कुणासाठी तरी लावायचा आहे, समाजासाठी लावायचा आहे. कबीरजी म्हणतात दुर्लभ मानुष जन्म है देह न बारंबार. पुन्हा पुन्हा हा मनुष्य देह मिळणार नाहीये. दुर्लभ मानुष जन्म है देह न बारंबार. तरवर जो पता झडे बहुरीन लागे डार. एकदा झाडाचं पान गळून पडलं की पुन्हा ते त्याला चिकटवता येत नाही. एकदा हा मनुष्य जन्म हातातून निघून गेला की पुन्हा आपल्याला मिळेल अशी शाश्वती नाहीये. म्हणून आजच आपला उद्धार करून घ्या, आजच समाजासाठी काहीतरी झीज सोसा. आता हे सगळं तत्त्वज्ञान आपल्यालाही कळतंय, कळत नाही आहे का, तर आपल्यालाही माहिती आहे, पण हे कळतं पण वळत नाही. आणि मग त्याच्यासाठी कबीरजी म्हणतात की बेफिकिरी नको, बेपरवाई नको. आणि स्वार्थी लोकांच्या डोळ्यामध्ये त्यांनी अगदी झणझणीत अंजन घातलेलं आहे. पश्चाताप करू नका. त्यामुळे खरंच आहे, अब पछताए होत त्या जब चिडिया चुग गई खेत. या कुठल्याही गोष्टी ज्या तुम्ही समाजात ज्या महत्त्वाच्या मानतात, वय आहे, मान आहे, हुद्दा आहे, पद आहे, या कशालाही महत्त्व नाही आहे. आणि मृत्यूची जी सूची आहे ना, त्याची जी यादी आहे, त्याची जी लिस्ट आहे, ती वर खाली होऊ शकते. एखाद्या व्यक्तीचं वय झालं म्हणून तो आधी जाईल असंही नाही आहे. वृद्धांना सुद्धा कधी कधी लहानांचे मृत्यू पाहावे लागतात. आणि कबीरांना तर 120 वर्षाचं आयुष्य मिळालं त्यांच्या समोर, तर त्यांच्यापेक्षा कितीतरी लहानांचे मृत्यू झालेही असतील. आणि त्याच्याबद्दलही कबीरांना फार वाईट वाटतंय. आणि ते म्हणतात साथी हमारे चली गये हम भी चालनहार. माझे कितीतरी सहकारी सहाध्यायी गेलेत पुढे निघून. कागज में बाकी रहे ताते लागी बार. आम्ही फक्त आता शिल्लक आहोत, पण उद्या कधीतरी जायचंच आहे असं प्रत्येकाने म्हटलेलं आहे. आयुष्य कसं जगायचे, आयुष्याची इति कर्तव्यता तरी कशात आहे, तर सत्समागम आहे आणि सद्गुरू सेवा पाहिजे. कबीरांचा सद्गुरू सेवेवर फार मोठा भर आहे. कबीरा यह तन जात है सकेत ठौर लगाव. हे आयुष्य जाणारच आहे, हे शरीर आहे, हे विकारी आहे. सकेत ठौर लगाव. एक तर त्याला तू बांधू शकतोस का, नाही बांधू शकत, मग काय करशील. कै सेवा कर साधकी कै गुरके गुणगाव. एक तर साधूची सेवा कर किंवा सद्गुरूंच्या गुणवर्णन कर असंही म्हटलेलं आहे. जीवाच्या अवस्था आहेत ही अशाश्वत आहे. हे शरीर कसं आहे, हे अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे. प्रत्येक श्वासागणिक हे आयुष्य संपतंय बरं का. आपल्याला कल्पना नाही आहे. आपण श्वास घेतो ह्याचाच आपल्याला आनंद आहे, पण प्रत्येक श्वासोच्छ्वास घेताना जो आवाज होतो, सूक्ष्म आवाज होतो, त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की ही मृत्यूची घंटा आहे. ही घंटा वाजते. आणि कबीरजी तर आणखीन प्रखर शब्दामध्ये त्याचं वर्णन करतायत. कबीरजी म्हणतायत कबीरा रसरी पाव में कहा सोवे सुख चैन. पायामध्ये रस्सी बांधलेली आहे, कशी काय सुखाची झोप येणार. श्वास नगाडा कुंचका बाजत है दिनरैन. हा श्वासाचा नगारा वाजतोय, ही घंटा वाजते. प्रत्येक श्वास आपल्याला मृत्यूकडे घेऊन चाललेला आहे. म्हणून काय करायचं, रडत बसायचं नाही. मृत्यू येणार म्हणून रडायचं नाही आहे. तर आयुष्याचा जो लेखाजोखा आहे तो आत्ताच मांडवायचा आहे. तो आठवायला लागतो. हळू जसं जसं म्हातारपण येतं तसं आठवायला लागतं. पण कोरडा पश्चात्ताप करून काहीच उपयोग नाही. पाप करून काही पुण्याचं फळ मिळणार नाही आहे. जसं करावं तसं भरावं. जैसी करणी वैसी भरणी. या जन्मी सगळ्या कर्माचा झाडा द्यायचा आहे आपल्याला. पण झाडा द्यायचा आहे, पण पुढे काय होणार आहे, माझ्या आयुष्याचं पुढे काय होणार आहे, मृत्यूनंतर काय होणार आहे माहिती आहे नाही ना. वस्तुस्थिती माहितीच नाही आहे. आम्ही स्वर्गात जाणार आहोत का नरकात जाणार आहोत माहिती नाही. लोक म्हणतात काशीमध्ये मृत्यू आला तर स्वर्ग मिळतो,
आणि मगहरमध्ये मृत्यू आला तर नरक मिळतो. स्वर्ग नरक या आपल्या कल्पना झाल्या. किंवा अगदी मुस्लिम धर्मामध्ये, इस्लाम धर्मामध्ये म्हटलं तरी स्वर्गाला ते जन्नत म्हणतात आणि नरकाला जहन्नुम म्हणतात. स्वर्ग नरक असो, जन्नत जहन्नुम असो, किंवा ख्रिश्चनांच्या भाषेत म्हटलं तर हेवन असो किंवा हेल असो, कुठे जायचंय तिकडे जाऊन आलेला कोणी सांगायला येत नाही ना, कोणीच सांगायला येत नाही. कबीरजी त्याचंही वर्णन करतात. कबीरजी म्हणतात, उतते कोई न बाहुरा जासे बूझू धार. तिथून कोणी परत आला नाही की ज्याला मी प्रश्न विचारू शकीन. उतते कोई न बाहुरा जासे बूझू धाय, इतते सबही जात है भार लदाय लदाय. इथून सगळे जात आहेत आणि काय घेऊन जात आहेत पाठीवरती? भार घेऊन जात आहेत. कशाचे भार? पापाचे भार, कर्माचे भार घेऊन जात आहेत. हे सगळं डोक्यावर घेऊन जात आहेत. एवढंच सांगून कबीर थांबले नाही आहेत. एवढं तर सांगतातच आहे, पण त्यांनी ते आचरणात आणले. करणी, कथनी आणि करणी असं म्हणतात. तसंच कबीरजींनी स्वतः काशीमध्ये असूनसुद्धा लोक दुरून दुरून काशीमध्ये मृत्यूसमयी येतात, पण मृत्यूसमयी कबीरजी मात्र काशीहून ते मगहरला गेले आणि हे सिद्ध करण्यासाठी की माझं तत्त्वज्ञान हे कोरडा उपदेश नाही आहे, हे मी स्वतः मगहरमध्ये जातो आणि मला तरीसुद्धा स्वर्गप्राप्ती होणार आहे. आणि हे सांगण्यासाठी त्यांच्या एकूणच सगळ्या दोह्यांमध्ये त्यांच्या जीवनाचं स्वच्छ असं प्रतिबिंब पडलेलं आहे. रामनामाचं महात्म्य तर त्यांनी अनेक वेळाला सांगितलंय आणि हेच करत असताना नेहमीच ते म्हणतात, कहत कबीर सुनो भय साधो भरम पडो मत कोय. तुम्ही भ्रमात राहू नका बरं का. कहत कबीर सुनो भय साधो. सगळ्या लोकांना त्यांनी साधू म्हटलेले, म्हणजे त्यांनीच आपली आधी एक पायरी आपल्याला वर चढवलेले. कहत कबीर सुनो भई साधो भरम पडो मत कोय, जस काशी तस मगहर ऊसर. मगहर कसं होतं? ऊसर, ओसाड आहे. जस काशी तस मगहर ऊसर, हृदय राम सत होय. हृदयात राम असला की तुम्हाला पुढची गती, उत्तम गती मिळणार आहे. मग काशी असो किंवा ओसाड असो, ते मगहर असो, असं सद्गतीचं रहस्यही कबीरजींनी सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी मुल्ला मौलवी यांना सुद्धा खडसावलेलं आहे. अगदी त्यांच्या विचारावर अनेक या सगळ्याचा प्रभाव आहे, पण तरी एवढं करून सुद्धा त्यांची स्वतःची एक वेगळी विचारशैली आहे. म्हणजे वारकरी पंथाचे जो समानतेची विचारधारा आहे ती त्यांच्या दोह्यामध्ये दिसून येते. मानव धर्माची पताका जी वैष्णव धर्माची आहे तीही आहे. नामदेव महाराज आहे, भागवत धर्म आहे. या सगळ्या महाराष्ट्रातल्या संत मालिकेमध्ये कबीरजी सुद्धा अगदी मिसळून गेलेले. मराठी संस्कृतीला, महाराष्ट्रीयन संस्कृतीला कबीर कधीच परके वाटले नाही आहेत. त्यामुळे खरंच ते सूरदास असो, तुलसीदास, मीरा असो, कबीर असो, हे आपल्याला आपलेसे वाटतात, जवळचे वाटतात, कारण त्यांचं तत्त्वज्ञान आपल्या संतांच्या जवळचं आहे. आता ज्या कबीरांना त्यांच्या लहानपणी सगळ्यांनी अगदी वाळीत टाकलं होतं, हा हिंदू नाही, आमचा नाही, आमचा नाही असं म्हणत होते, या कबीरांच्या 120 वर्षाच्या जीवन कार्यानंतर जेव्हा त्यांचा उदो व्हायला लागला, लोकांमध्ये ते लोकप्रिय झाले, तेव्हा मात्र हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही त्याच्यावर हक्क सांगायला सुरुवात केली. त्यांच्या निर्वाणानंतर तर सगळ्यांनी हक्क सांगायला सुरुवात केली. पण कबीरजी तेव्हाही म्हणाले की मला काहीच कुठल्याच मापामध्ये तुम्ही मोजू नका. मी ही जी चादर बरोबर आणली होती, म्हणजे हे शरीराला ते नेहमीच चादर म्हणतात, आणि त्यांनी परमेश्वराला सुद्धा अगदी शेवटी जाताना असं विनवलेलं आहे की तू मला जी चादर दिली तशीच्या तशी मी तुला परत करून चाललो आहे, ती बघून घे बरं का. आपण सुद्धा एखादी वस्तू दुसऱ्याकडनं उसनी आणतो तेव्हा ती परत करताना आपण ती नीट पारखून बघतो की कुठे डाग नाही न पडला, कुठे काही खराब नाही न झालं. ही चादर सुद्धा मला तू जशी दिलीस तशी मी तुला परत करतोय आणि ही तू नीट पारखून घे. हे सगळं कबीरांचं तत्त्वज्ञान आहे. मृत्यूविषयक तर कबीरांचं बोलू तेवढं कमीच आहे. अगदी थोडक्या वेळामध्ये, थोडक्या शब्दामध्ये ह्या कबीरांचं तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण खरं तर माझं समाधान झालंच नाही आणि तुमचंही झालं नसेल. पण कबीरांबद्दल जेवढं बोलू तेवढं खरंच कमी आहे. 7 दिवसाचा सप्ताह घेतला तरी कबीर आपल्या मुठीत येणार नाहीत. फार विलक्षण असं आहे. कुणी त्यांना
वेगळी टोपी घातली, कोणी त्यांना मोरपीस घातलंय, कोणी काय त्यांचं चित्र तसं उपलब्ध नाही आहे. कबीरांनी स्वतःबद्दल काहीच लिहून ठेवलेलं नाही आहे, पण त्यांच्या समकालीनांनी जे काही त्यांचे काही दोहे उतरवून घेतले त्याच्यातले सुद्धा मला माहिती असलेल्यापैकी सुद्धा मी आज आपल्यापुढे मांडू शकले नाही. अज्ञात असे कितीतरी दोहे आहेत आणि अप्रकाशित असे त्याहून कितीतरी आहेत. म्हणजे कबीर हे एका पूर्ण पुरुषाचं प्रतीक आहे, परब्रह्माचं प्रतीक आहे. त्याला जाती धर्म वर्ण संप्रदाय ह्याच्यामध्ये बांधताच येणार नाही. अशा कबीरांचं वर्णन करताना, समारोप करताना सुद्धा मी कबीरांच्याच शब्दात करीन की मेरा मुझमे कुछ नहीं. मी हे जो ते आत्तापर्यंत बोलले, मेरा मुझमे कछु नहीं, जो कुछ है सो तोर. जे काही आहे तुझंच आहे. परमेश्वराला पण लागू. मेरा मुझमे कछु नहीं, जो कुछ है सो तोर, तेरा तुझको सोपते, क्या लागत है मोर. सगळं तुझंच तुला अर्पण आहे, माझं याच्यामध्ये काही कर्तृत्व नाही. जसं आपण संस्कृतमध्ये म्हणतो त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यम समर्पये. कबीराने पण तेच म्हटलेलं आहे की क्या लागत है मोर, माझं आहे तरी काय, मी काय घेऊन आलो होतो आणि काय घेऊन जाणार आहे. त्यामुळे हे कबीरांचं चरित्र पुन्हा त्यांनाच समर्पण करते. कबीरांना वंदन करूया आणि इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.